नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मयूर समाजाचे श्री स्वामी षटकोपाचार्यजी महाराज कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सायखेडा मराठी विभाग. आपला वर्ग आहे TYBA म्हणजेच तृतीय वर्ष कला. आपला विषय आहे विशेष स्तर 3 म्हणजे तुम्ही त्याला स्पेशल 3 असं म्हणतात. आज आपलं TYBAचं स्पेशल 3चं लेक्चर आहे. आपल्या विषयाचं नाव आहे साहित्य विचार. मी प्राध्यापक महेश बनकर सर. आज आपण साहित्य विचारामधला जे काही पहिलं प्रकरण आहे साहित्याचं स्वरूप याच्याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत. तुम्हाला मी आठवण करून देतो की पाठीमागच्या एक 2-3 तासामध्ये आपण अभ्यासक्रमाची तोंडओळख करून घेतली आणि जे पहिलं घटक आहे आणि जो दुसरा घटक आहे याच्याबद्दलची आपण सविस्तर चर्चा केली होती. म्हणजे अभ्यासक्रम समजून घेऊन प्रत्येक घटक उपघटक याच्याबद्दल चर्चा करून त्याची आपण ओळख करून घेतली होती, त्याच्याबद्दल माहिती घेतली होती. आज आपण विस्ताराने थोडी माहिती बघणार आहोत. व्हिडिओ जर लक्षपूर्वक तुम्ही बघितला तर तुमच्या त्या सगळ्या गोष्टी लक्षात येऊ शकतात. साहित्य म्हणजे नक्की काय, तर त्याच्याबद्दलची संज्ञा आपल्याला मोबाईल स्क्रीनवरती दिसते आहे. साहित्याला वाङ्मय असं म्हटलं जातं. म्हणजे जे लिखित आहे ते साहित्य. इथे लक्षात, जे लिखित आहे ते साहित्य असं देखील साहित्याला म्हटलं जातं. पण ह्या ज्या दोन्ही पण संज्ञा आहे त्या लिखाणाला लावता येत नाही. याचा अर्थ असा की तुम्ही साहित्य जर म्हटलं तर वर्तमानपत्र देखील छापिलं असतं, लिहिलेलं असतं. एखादी माहिती पुस्तिका असते, तुमच्या वहीमध्ये पण तुम्ही लिहितात, मग त्याला पण साहित्यच म्हणायचं का? तर तशी व्याख्या साहित्याची करता येत नाही. म्हणजे याचे उदाहरणं दिलेले आहे. जन्मकुंडली, पंचांग, छापील जाहिराती याला तुम्ही साहित्य म्हणू शकतात का? तर नाही. मग नक्की साहित्य कशाला म्हणायचं? जे पुस्तकं आपण वाचतो अनेक प्रकारचं त्याला आपण साहित्य म्हणतो. पण त्याच्या काही व्याख्या किंवा संदर्भ किंवा ज्याला म्हणतो आपण काही महत्त्वाच्या बाबी असतात तर त्यालाच आपण साहित्य म्हणू शकतो. दुसऱ्या गोष्टीला आपण साहित्य म्हणू शकत नाही. साहित्य म्हणून अनेक प्रकारचे लेखन केलेले असते, त्याचे वर्गीकरण केले जाते. यातच ललित साहित्य आणि ललितेतर साहित्य असे 2 प्रकार पडतात. ललितेतर साहित्यालाच आपण शास्त्रीय साहित्य देखील म्हणतो. म्हणजे साहित्याचे 2 प्रकार आहे. एक म्हणजे ललित साहित्य आणि दुसरं म्हणजे शास्त्रीय साहित्य. शास्त्रीय साहित्यात विचार व सत्याला म्हणजेच वास्तवाला जास्त महत्त्व असतं. तर ललित साहित्यात भावना व कल्पना, ज्याला आपण आनंद म्हणतो त्याला आपण लालित्य देखील म्हणू शकतो, याला अधिक महत्त्व असतं. आज आपण शास्त्रीय साहित्य आणि ललित साहित्य याच्यामधला नक्की काय फरक आहे हे आपण समजून घेणार आहोत. एक लक्षात घ्या मुलांनो, शास्त्रीय साहित्य आणि ललित साहित्य म्हणजे काय ही संकल्पना पहिले तुम्ही समजून घ्या. शास्त्रीय साहित्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात आणि ललित साहित्यात कोणत्या गोष्टी येतात हे तुम्हाला कळलं तर दोघांमधला वेध तुम्हाला नक्की समजेल. आता ललित साहित्य म्हणजे काय, तर याच्यामध्ये कथा, कादंबरी, कविता, नाटक, चरित्र, आत्मचरित्र, येते लक्षात, निबंध, लघुनिबंध असे सगळे प्रकार ललित साहित्यामध्ये येतात. तर शास्त्रीय साहित्यामध्ये ज्याला आपण कायदेविषयक म्हणू, शास्त्रीय काही गोष्टी म्हणू किंवा ज्याला आपण गणितीय भाषा म्हणू, वैज्ञानिक भाषा आपण ज्याला म्हणतो किंवा अशा प्रकारचे काही पुस्तकं असतात तर त्याला आपण शास्त्रीय साहित्य म्हणू शकतो. विस्ताराने आपण पुढे बघणार आहोत. बघा, शास्त्रीय साहित्य आणि ललित साहित्य या दोघांमधला आपल्याला काय बघायचं आहे तर फरक बघायचा आहे. शास्त्रीय साहित्याचा पहिला जो एक जी माहिती आहे तर त्याचे आपण 2 प्रकारचे मुद्दे आपण केले तर ते तुमच्या मोबाईल स्क्रीनवर दिसत आहे, ते तुम्ही व्यवस्थित बघा. हे तुम्ही लिहून पण घ्या, याच्यावर प्रश्न पण येऊ शकतो. शास्त्रीय साहित्य हे वैचारिक घटकांवर आधारित असते. याच्यामध्ये मुख्य प्रकारे विचार मांडलेला असतो. नंतर आहे शास्त्रीय साहित्य हे वस्तुनिष्ठ आणि बुद्धीला प्रेरणा देणारे असते. ते तर्क आणि अनुमानावरती आधारित असते, त्याला आपण तर्काधिष्ठित असं म्हणू शकतो. शास्त्रीय साहित्य हे वास्तव बाबींवर अवलंबून असते. शास्त्रीय साहित्यामध्ये कल्पनेला अजिबात स्थान नसते. शास्त्रीय साहित्यात शब्दाचा एकच अर्थ निघतो, अनेक अर्थ त्याच्यामधून निघत नाही, त्याला आपण शास्त्रीय साहित्य म्हणतो. हे साहित्य वस्तुनिष्ठ असतं. वस्तुनिष्ठ म्हणजे काय, वस्तुनिष्ठ आणि व्यक्तिनिष्ठ हे 2 प्रकार असतात. वस्तुनिष्ठ म्हणजे जे आहे तेच, त्याच्यामध्ये फरक पडणार नाही, याला आपण वस्तुनिष्ठ म्हणतो. आता ललित साहित्य म्हणजे काय आपण बघूया.
पहिले आपण बघितलं होतं बघा, 1 नंबरला शास्त्रीय साहित्य हे वैचारिक घटकावर आधारित असते, तर ललित साहित्य हे भावनेवर किंवा भावनात्मक घटनावर आधारित असते. नंबर 2 आहे ललित साहित्य व्यक्तिनिष्ठ, भावप्रेरित, कल्पनेच्या आधारे निर्माण झालेले आनंद निर्मिती करणारे असते. नंतर आहे ललित साहित्य हे वास्तवाच्या द्वारे केलेल्या कल्पनांच्या आधारे निर्माण होते. म्हणजे याच्यामध्ये वास्तव गोष्टी असतात, पण वास्तव गोष्टींचा अनुभव घेऊन त्याला कल्पनेची जोड दिल्यानंतरच ललित साहित्याची निर्मिती होते. नंतर आहे ललित साहित्यात एका शब्दाचे अनेक अर्थ अपेक्षित असतात, ज्याला आपण सूचक म्हणतो किंवा सूचित अर्थ म्हणतो. एका शब्दातून अनेक अर्थ ललित साहित्यामध्ये निर्माण होऊ शकतात आणि याच्यावरतीच त्याच्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. आणि शेवटचं आहे हे साहित्य व्यक्तिनिष्ठ असतं. तर बघा, तुमच्या स्क्रीनवरती शास्त्रीय साहित्य आणि ललित साहित्य याचे एकूण 5-5 घटक दिलेले आहे आणि दोघांमधला साम्य आणि भेद काय आहे तो ह्या स्लाईडच्या आधारे तुम्हाला तो अगदी व्यवस्थित समजू शकेल. ठीक आहे, हे तुम्ही व्यवस्थित बघून घ्या, त्याच्या नोट्स व्यवस्थित लिहून घ्या. यानंतर आहे शास्त्रीय साहित्य आणि ललित साहित्य याच्यामध्ये नक्की फरक जो आहे ना, त्या फरकांमधला अजून पुढचा एक घटक आहे तो आपल्याला बघायचा आहे. तो म्हणजे शास्त्रीय साहित्यामध्ये विज्ञान, गणित, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वाणिज्य ह्या प्रकारचे साहित्य समाविष्ट होते. मी तुम्हाला सांगितलं होतं सुरुवातीलाच की शास्त्रीय साहित्य म्हणजे काय आणि त्याच्या अंतर्गत कोणकोणत्या प्रकारचं साहित्य येतं ही माहिती तुम्हाला याच्याद्वारे मिळू शकते. आणि ललित साहित्यात काय काय समाविष्ट होतं, तर ललित साहित्यामध्ये कथा, कादंबरी, कविता, नाटक, प्रवास वर्णन, चरित्र, आत्मचरित्र आणि अशा अनेक प्रकारचं जे काही लेखन प्रकार आहे त्याचा याच्यामध्ये समावेश होऊ शकतो. ठीक आहे, तर इथं आपण सध्या थांबूया. या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित बघा, अभ्यासा आणि काही अडीअडचणी असल्यास मला संपर्क तुम्ही करू शकता. ठीक आहे, इथं आपण थांबूया.